जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बोरामणी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार धनेश अचलारे यांच्या प्रचारार्थ कासेगाव आणि वडजी इथं कॉर्नर बैठकींचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर बोरामणी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार धनेश अचलारे यांच्या प्रचारार्थ कासेगाव आणि वडजी इथं कॉर्नर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी शिवसेना, युवासेना, कामगार सेना यांचे पदाधिकारी, तमाम शिवसैनिक, माता भगिनी तसंच मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना अमोल शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। ते म्हणाले की लाडकी बहीण योजना ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केली, मात्र आज काही जण या योजनेचं श्रेय लाटून जनतेची दिशाभूल करत आहेत। जनतेला आता सत्य समजलं आहे, त्यामुळंच विरोधक या शिवसेना जोडीसमोर हतबल झाले आहेत। पुढं बोलताना त्यांनी मतदारांना आवाहन केलं की बोरामणी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी धनेश अचलारे यांना भरघोस मतदान करून विजयी करा। शिवसेना ही केवळ आश्वासन देणारी नाही, तर काम करणारी शक्ती आहे। माहित आहे कुणी काय मनावर घ्यायचं ते घेऊ द्या। लोकांनी जर मनावर घेतलं ना तर आपल्या बायकोला गुणाला वापर करू शकतो। कारण जनता खूप मोठी आहे, जनता खूप हुशार आहे। जनता काय एक दिवसातून कॉम्प्लेट देऊन कुणाची मतं तयार होत नसतात। कोण काय करतंय, कोण कोणत्या विचाराने काम करतंय आणि कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे हे सगळं लोकांना माहित आहे। त्याच्यामुळं तुम्ही आता फक्त लोकांपर्यंत जा, लोकांचे दर्शन घ्या आणि लोकांना तुम्ही याआधी ज्या पद्धतीनं लोकांमध्ये मिसळलेला आहात ते सगळ्या गोष्टी लोकांना माहित आहे। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा करिश्मा तुम्हाला माहित आहे कसा चाललेला आहे। हे जे आजचं सरकार आहे, खरं खरं सांगा राज्यातलं जे सरकार आहे ते कुणाचा चेहरा बघून यावेळेस निवडून आलेला आहे? बरोबर आहे का? सगळ्या ग्रामीण माणसाला माहित आहे की एक शेतकऱ्याचं पोरगं, एक कष्टकरी, एक रिक्षावाला त्यांच्या नेतृत्वाकडे बघून या लोकांनी दाढीवाल्याला बघून महाराष्ट्राचं सरकार दिलेलं आहे। पण ठीक आहे, राजकारण होत असतंय, काय गोष्टी संख्येच्या खूप महत्वाच्या आहेत म्हणून काय घडलेही असतील। मी माझं सुद्धा बोलतो की लाडक्या बहिणीचं क्रेडिट सुद्धा आता लई जण येऊन भाऊ सांगते की लाडकी बहीण योजना आम्ही दिली। खरं खरं सांगावं, लाडकी बहीण योजना तरी दिली आहे? लाडकी बहीण योजना तुम्ही भाऊ लोक सांगू नका, आमच्या घरात बसून ऐकणाऱ्या माय माऊला सांगते की दाढीवाल्याने एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिली आहे। हे सगळ्या बहिणी आवर्जून सांगत असतात। कारण ही लाडकी बहीण योजना आता जे मुख्यमंत्री आहेत हे 2014 ते 19 कोण मुख्यमंत्री होतं? हेच होते ना। आणि 19 ते 22 कोण मुख्यमंत्री होते या महाराष्ट्राचं? त्यांनी नाही, त्यावेळेस उद्धव साहेब होते। मग या दोघांच्या काळात ही योजना मिळाली का? योजना कोण आणली? शिंदे साहेबांनी आणली। पण आता क्रेडिट कोणाला घ्यायचं आहे? ह्यांना घ्यायचं आहे। तुम्हाला माहित आहे त्याचे किती क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करू दे, काही सांगू दे, लाडक्या बहिणीला पक्क माहित आहे की खऱ्या अर्थानं माझ्या भावाने मला जी ओवाळणी दिली, ज्या पद्धतीनं महिलांसाठी अर्ध तिकीट असू द्या, ज्येष्ठ नागरिकांच्या एसटीतल्या सवलती असू द्या। या कॉर्नर बैठकीत उपस्थितांनी धनुष्यबाणच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। माता भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तरुणांचा जोश पाहता बोरामणी गटात शिवसेनेची लाट असल्याचं दिसून आलं। एकूणच कासेगाव आणि वडजीतील या प्रचार सभेनं शिवसेना उमेदवार धनेश अचलारे यांच्या विजयाचा आत्मविश्वास अधिकच बळावला असल्याचं चित्र दिसून आलं।